नमस्कार मित्रांनो, मी मयूर कुळपी, ओनर ऑफ एमपी फिटनेस क्लब अँड करिअर अकॅडमी। तर बरेच मुलं म्हणतात की सर ग्राउंड सकाळी केलं पाहिजे का संध्याकाळी केलं पाहिजे। तर मी म्हणेल की सकाळी बेस्ट राहतं, पण आता तुमची भरती नाहीये तर ग्राउंड पण तुमचं झालं पाहिजे आणि स्टडी पण झालं पाहिजे, कारण की दोन्ही पण तुम्हाला सोबत न्यायचंय, बरोबर ना। तर तुम्ही इव्हिनिंगला का करायचं वर्कआउट, कारण की आता ऑफ सीझन म्हणजे जास्त रॅपिटेशन मारायचे दिवस नाहीत। म्हणजे ऑफ सीझन म्हणजे काय की जेवढं तुम्ही पॉवरच्या गोष्टी ज्यापासून तुम्हाला मसल चांगलं डेव्हलप होत त्याला त्यावेळेस तुमचं मसल एकदम क्वालिटीचं म्हणतात ना, त्या टायमाला तुम्हाला ज्या टायमाला भरती सुटते त्या टायमाला ज्यावेळेस रॅपिटेशनची गरज असते ना, त्यावेळेस तुमचा फायदा होणार की तुमचं मसल एकदम टाईट असतं, क्वालिटी बनलं ना त्यावेळेस तुम्हाला रॅपिटेशन निघणार। पण तुम्ही जर आतापासूनच सकाळी जर वर्कआउट ठेवत असाल ना, तर काय होणार आहे की सकाळी तुम्हाला माहिती आहे जास्त वर्कआउट केल्यानंतर ना झोप वगैरे लागते, आणि जर नवीन मुलगा असेल तर झोप लागल्यानंतर मग बॉडी रिकवर पण नाही होणार, कारण की तुम्ही अभ्यासामुळे झोपणं टाळता, बरोबर ना। तर वर्कआउट झाल्यानंतर थोडीफार तरी झोप पाहिजे, त्यावेळेस तुमचं बॉडी रिकवर राहते आणि अभ्यास पण होतो। तर तुम्हाला दोन्ही गोष्टी जर कंबाईन मध्ये ठेवायच्या असतील तर संध्याकाळी करा, कारण की आता जे असं दिवस आहेत ऑफ सीझन म्हणजे फक्त जास्त पळापळी जास्त ठेवू नका, जेवढं तुम्हाला ग्राउंड क्वालिटीचं बनवता येईल आणि जेवढं तुम्हाला मसल डेव्हलप करता येईल त्याच्यावरती फोकस करा। रॅपिटेशन वगैरे आता मारू नका, फक्त एक अपडेटसाठी नॉर्मली रॅपिटेशन ठेवा आणि अभ्यासावरती फोकस करा, त्यावेळेस तुम्हाला फायदा होईल दोन्ही गोष्टीचा, अभ्यास पण आणि लेखी पण। तुम्हाला आपले व्हिडिओ आवडल्यास आपल्याला कमेंटमधून सांगत जावा की सर तुमचे व्हिडिओ बेस्ट आहेत, किंवा अजून तुम्ही आम्हाला एक्स्ट्रा गाईडसाठी किंवा 100 मीटर असो किंवा गोळ्यासाठी कोणती पण अडचण असेल तरी पण तुम्ही मेसेज किंवा कमेंटद्वारे तुम्ही सांगत जावा। मी प्रत्येक गोष्टीवर तुम्हाला व्हिडिओ शेअर करत जाईल। धन्यवाद।